महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेत होतील, आता एक अशी शाश्वती वाटते, त्यासाठी खास आजचा हा व्हिडिओ करतोय। त्याचं कारणच असं आहे की देशामध्ये सुरुवातीला मतदार याद्यांच्या सुधारण्याचा कार्यक्रम बिहार राज्यामध्ये राबवला, निवडणूक पूर्व तो कार्यक्रम राबवला, आता निवडणुका होत आहेत तिथे। बिहार नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्यांमध्ये अशाच प्रकारे मतदार यादी सुधारणेचा कार्यक्रम, ज्याला आपण SIR म्हणजे थोडक्यामध्ये मतदार यादी सुधारणा मोहिमेचा तो टप्पा आहे, तो त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर समावेश झाला असता तर कदाचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगर परिषदा वगैरे वगैरे, तर मात्र या निवडणुका आणखीन पुढे ढकलल्या असता असं वाटत होतं। प्रत्यक्षात काल देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी प्रेस घेतली आणि 12 राज्यांमधून कोणकोणती राज्य आहेत ती की जिथे हा प्रोग्राम राबवला जाणार त्याची यादी सांगितली। सुदैवाने त्यात महाराष्ट्राचं नाव नाही, त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, ज्याला आपण मिनी विधानसभा म्हणतो, त्या होणार हे नक्की। आता बहुतांशी मला वाटतं जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या त्यांच्या वार्ड रचना, त्यांचे आरक्षण सोडत हे प्रोग्राम जवळपास झालेले आहेत। आता महापालिकांची सुद्धा आरक्षण सोडत म्हणजे प्रभाग रचना झाली, अंतिम प्रभाग रचना, ती गॅझेट सुद्धा झालं, आता त्याच्या आरक्षण सोडतीचा प्रोग्राम आलेला आहे। कालच त्या संदर्भातला एक GR आला। 9 ते 11 नोव्हेंबर दरम्यान ही आरक्षण सोडत फायनल होईल, त्यानंतर ती प्रसिद्ध होईल, हरकती सूचना ही प्रोसेस त्यांची ती पूर्ण जी काय फॉर्मॅलिटी त्या पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर 3 टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत। सुरुवातीला जिल्हा परिषद, जिल्हा परिषद पंचायत समित्या, नंतर नगरपालिका, नगर परिषदा आणि नंतर महापालिका, अशा 3 टप्प्यात निवडणूक होतात। साधारण महापालिकाच्या निवडणुका ह्या जानेवारीच्या अखेरीस होतील असा एक अंदाज आहे, जे दरवेळेस होतात त्याच पद्धतीने थोडक्यात जानेवारीच्या अखेरीस। पण प्रशासकीय राजवट त्यानंतर संपुष्टात येईल, म्हणजे जवळपास 4 वर्षे सलग प्रशासकीय राजवट राहिली असा एक त्याचा एक अर्थ आहे। विषय काय आहे की या निवडणुका होतील हे 100% आता म्हणायला हरकत नाही, पण या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे काय राहतील हे फार महत्त्वाचं असणार आहे। कारण 2017 मध्ये साधारण मी सांगतो राज्यातल्या 29 महापालिका, 36 जिल्हा परिषदा, 250 नगरपालिका, 289 पंचायत समित्या, असा सगळा हा जो स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्याशिवाय ग्रामपंचायत 27,000 ग्रामपंचायती, अशा सगळ्या लोकप्रतिनिधींची जी निवडणूक बाकी होती ती सलग 3-4 वर्ष ती ढकलत प्रशासकीय राजवटीमध्ये आतापर्यंत, म्हणजे थोडक्यात ती यंत्रणाच संपुष्टात आणतात ती काय जे हायरार्की आहे, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नंतर इकडे राज्य, नगरपालिका, महापालिका, ते संपुष्टात येते का अशी शक्यता वाटत होती। लोक त्याच्यामुळं कार्यकर्ते राजकारणात यायला सुद्धा धजावत नव्हते। आता तशी परिस्थिती नसेल, निवडणुका होतील याची खात्री बघा। नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। मुळात कालच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या प्रेस कॉन्फरन्सने हे स्पष्ट केलं की महाराष्ट्रामध्ये मतदार सुधारणा यादीचा कार्यक्रम नाही आहे, तो होईल, तो नंतर होईल। अपेक्षा काय होती की राज्यातले विरोधी पक्ष जे शिवसेना असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, भाजप असू दे, अजितदादांची राष्ट्रवादी असू दे किंवा शिंदेची शिवसेना असू दे, सर्वांनी आरोप केले होते की मतदार यादीमध्ये फार मोठा फ्रॉड आहे, त्याच्यामध्ये चुकीची नावं त्याच्यामध्ये ॲड केलेली आहेत। म्हणजे त्याच्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीरपणे सांगितलं होतं की जवळपास 46,000 नावं त्याच्यामध्ये ॲडिशन आहेत। नंतर मंदा म्हात्रे भाजपच्या सत्तारूढ पक्षाचे नेते त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आमदार त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती। विधानसभा निवडणुकामध्ये महाआघाडी हारली त्याला प्रमुख कारण मतदार यादीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती फ्रॉड झालेला आहे, घोटाळा झालेला आहे। जी नावं ॲडिशन झाली किंवा जी नावं डिलिशन झालेली आहेत त्याच्यामुळे महाआघाडीचा पराभव झाला अशी एक शक्यता त्यावेळेस व्यक्त केली जात होती। नंतर आता ह्या निवडणुका होणार म्हटल्यावरती सुरुवातीला मतदार याद्यांची सुधारणा करा, मतदार याद्या फेरफार पहिलं झालं पाहिजे, नंतर निवडणुका, अशी विरोधकांची मागणी होती। परवाच्या येत्या 1 तारखेला शिवसेना आणि महाआघाडी, थोडक्यात त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस, असा एक मोठा मोर्चा मुंबईमध्ये होणार आहे, ते याच मागणीसाठी होणार आहे। त्यामुळं हा विरोधकांचा दबाव पाहिल्यावरती वाटलं होतं की खरंच
मतदार याद्यांच्या सुधारणेचा कार्यक्रम प्रथम राबवला जातील, नंतर निवडणुका होतील. त्यामुळे निवडणुका पुढे राहील. प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती आता राहिलेली नाही. निवडणुका होणार. आता निवडणुका होणार, त्या 3 टप्प्यात कशा होणार, काय होणार, हा प्रोग्राम नंतर आता सरकारकडून जाहीर होईल. निवडणूक आयोग त्या संदर्भामध्ये आता ऍक्टिव्ह झालेला आहे, ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे. या निवडणुकांमध्ये प्रचाराचे मुद्दे काय राहतील हा एक फार महत्वाचा विषय आहे. त्याच्यामध्ये तर प्रचाराचे मुद्दे काय राहतील हा पुणे पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये मी थोडं त्या विषयावरती आता बोलणार आहे. पण राज्यामध्ये प्रचाराचे मुद्दे काय राहतील हा जर विषय घेतला ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, तर त्याच्यात एकच आहे की 4 वर्षाची सलग प्रशासकीय राजवट, त्यात झालेली लूट, भ्रष्टाचार. मला वाटतं म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच हे प्रश्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणजे ओला दुष्काळ पडला मराठवाड्यामध्ये, तो विषय तर 100% तो जिल्हा परिषद निवडणुकाला तो येणारच आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही, आश्वासनं देऊन सुद्धा विधानसभेला अद्यापर्यंत त्या विषयावरती काहीही निर्णय झाला नाही. तो विषय ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने फार मोठ्या प्रमाणावरती चर्चेला येणार आणि त्याचा परिणाम सत्तारूढ भाजपला, अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि शिंदेच्या शिवसेनेला त्याचा परिणाम भोगावा लागेल, हे अगदी क्लिअर कट आहे. जर विधानसभा निवडणूक ही आपले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी, आचारसंहिता लागण्यापूर्वी जर राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर ते वातावरण पलटू शकतं आणि सत्ताधारी पक्षाला फायदा होऊ शकतो. असे अनेक मुद्दे. हा एक शेतकऱ्यांचा मुद्दा झाला. याशिवाय महागाई, बेरोजगारी हे मुद्दे कायम प्रत्येक निवडणुकीत असतात, तेच आहे. वीज टंचाई, ज्याच्यात पॉवर कट ज्याला आपण म्हणतो, विजेचे वाढलेले दर, हे मुद्दे अनेक आहेत त्याच्यामध्ये. याशिवाय राज्यातील कायदा सुव्यवस्था या संदर्भामध्ये सध्या फार मोठ्या प्रमाणावरती चर्चा केली जाते. मोर्चा आंदोलनं सुरू आहेत. जे फलटणला एका डॉक्टर युवतीने आत्महत्या केली, त्याच्यामध्ये भाजपचे एक माजी खासदार रणजित निंबाळकर यांचं नाव अप्रत्यक्षपणे म्हणजे त्याच्यात गोवलं घेतं. नंतर राज्यातले असे अनेक विषय आहेत, ग्रामीण भागातले सुद्धा, की ज्याच्यामध्ये कास्टिझम फार मोठ्या प्रमाणावरती, जातीयवाद हा निवडणुकीतला यावेळेसचा फार अत्यंत गर्भित असा मुद्दा राहणार आहे. म्हणजे हिंदू मुस्लिम हा धर्माच्या आधारावरती जी मताची विभागणी होती, त्याशिवाय मराठा मराठेतर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, मराठा विरुद्ध ओबीसी ही जी काही लढाई आहे, आताच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती कुणबी संदर्भात, कुणबी दाखले देण्यासंदर्भात सरकारने जो निर्णय घेतला, त्याच्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा एक संघर्ष राज्याच्या ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. त्याचे पडसाद सुद्धा या निवडणुकीमध्ये उमटतील अशी एक शक्यता आता दिसते आहे. म्हणजे अजून प्रचाराला सुरुवात व्हायची आहे. सरकार त्याच्यावरती काय उत्तर देणार हे आपल्याला समजेल पुढे की टप्प्याटप्प्याने. शहरी भागामध्ये आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने शहरी भागामध्ये, शहरी काय तसं जिल्हा परिषद आणि महापालिका दोन्ही पण संपूर्ण राज्यावरतीच, विधानसभेखालोखाल ह्या मिनी विधानसभा यासाठी म्हणतात की संपूर्ण राज्य याच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाणार आहे. अगदी गाव पातळीपासून, ग्रामपंचायतीपासून, तालुकापासून, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सगळे त्याच्यामध्ये येतात. लोकप्रतिनिधी जवळपास 2 लाख लोकप्रतिनिधी त्याच्यात निवडले जातात टोटल, सगळे ग्रामपंचायतीपासून विचार केला तर. आणि यामध्ये गेल्या 4 वर्षात सलग प्रशासकीय राजवट म्हणजे अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारचा थेट कंट्रोल, त्याच्यामधून झालेली लूट, हा जो विषय आहे हा विषय अत्यंत गंभीर आहे. म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये जिथे सांगतात की जवळजवळ 30-40 हजार कोटींच्या ठेवी होत्या, बजेट त्यांचं फार मोठं 60-70 हजार कोटीचं बजेट आहे मुंबई महापालिकेचं. तिथे ज्या ठेवी होत्या, ठेवी सगळ्या प्रशासकीय राजवटीमध्ये संपल्या. आता मुंबई महापालिका कर्जाच्या दिशेने वाटचाल करते. तीच परिस्थिती पुण्यामध्ये आहे, तीच परिस्थिती पिंपरी चिंचवडमध्ये आहे. पिंपरी चिंचवडमध्ये या महापालिकेत 5,000 कोटीच्या ठेवी होत्या, ठेवी गेल्या, आता कर्ज काढले. कर्ज आता सांगतायत 15,000 कोटी आहे, कोणी म्हणतंय 22,000 कोटी आहे. प्रशासन सांगतंय की फक्त आपण घेतले आता 500 कोटी, परंतु पाईपलाईनमध्ये दररोज 13-14 हजार कोटीची कर्जाची प्रकरणं आहेत. परवाचा एक फार महत्त्वाचा एक इंटरेस्टिंग मुद्दा आला की नाशिक फाटा उड्डाणपुलासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने जागतिक बँकेचं कर्ज 2013 साली घेतलं होतं 159 कोटी, आणि त्याच्यावरती व्याज जवळपास 150 कोटी आहे. म्हणजे 300 कोटीचं ते कर्ज. म्हणजे कशा प्रकारे प्रशासकीय राजवटीमधले एक व्यवहार आता उघडकीस येतात. आणखी बरीच मोठी यादी आहे त्या संदर्भामध्ये.
फक्त मी पिंपरी चिंचवड महापालिकेचा विचार करायचा झाला किंवा पुण्याचा विचार करायचा झाला, SRA स्लम रिहॅबिलिटेशनचा प्रोग्राम जो आहे, झोपडपट्टी पुनर्वसनाचा SRAच्या अंडर जो सुरू आहे, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर सगळ्या ठिकाणी, तर हा विषय अत्यंत कळीचा आहे. याच्यामध्ये राज्यकर्ते, प्रशासन आणि बिल्डर लॉबी यांनी मिळून किती मोठ्या प्रमाणावरती लूट केलेली आहे हे मुद्दे त्या निवडणुकीमध्ये प्रचाराला येतील, ही दाट शक्यता आहे. आता महायुती राज्यामध्ये राज्य करते आहे, तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे आहे आणि भाजप सुद्धा आहे. भाजपने सांगितलं की आपल्या सहयोगी पक्षांवरती टीका करायची नाही कडक शब्दांमध्ये. अजित पवारांनी सुद्धा स्वतःला आवर घातलेला आहे. त्याच्यामुळे प्रचारातले हे मुद्दे जर यायचे असतील तर ती जबाबदारी ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवरती आहे. त्यांनी जर हे मुद्दे उपस्थित केले तर तो प्रचार रंगत जाईल. त्या प्रचारामध्ये जनमत कशा पद्धतीने एकवटतंय, ते कोणाच्या बाजूला झुकतंय हे पुढच्या काळात 3-4 महिन्याच्या काळामध्ये ठरल अशी एक शक्यता आहे. आणि महापालिका, जिल्हा परिषदा याच्यातून झालेला भ्रष्टाचार प्रशासकीय राजवटीमध्ये हा अत्यंत कळीचा प्रमुख मुद्दा निवडणूक प्रचारामध्ये असणार आहे. अवैध बांधकामं फार मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहेत. प्रशासकीय राजवटीमध्ये साधा आपण वसई विरारच्या एका महापालिका आयुक्तांचं उदाहरण आपण पाहिलं. ते महापालिका आयुक्त निवृत्तीच्या दिवशी त्यांना पार्टी दिली, दुसऱ्या दिवशी त्यांच्यावरती ईडीचा छापा पडला. नंतर सगळं उघडकीस आलं की त्यांनी SRAच्या अंतर्गत ज्या काही प्रकल्पांना मंजुरी दिली होती, पुनर्वसनाचा प्रकल्प राबवला होता, जिथे खाडीतल्या जमिनी बुजवून तिथं जो प्रकल्प राबवला होता तो पालिकेच्या आरक्षित जागांवरती होता, त्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आणि त्यांच्याकडे प्रचंड मोठं गव्हाड सापडलं वगैरे वगैरे. ते एका दादा भुसे यांचे नातेवाईक ते आयुक्त वगैरे वगैरे. हा सगळा जो प्रकार आहे तो आता वसई विरारमध्ये प्रचाराला येणार की हो. पिंपरी चिंचवडमध्ये शेखर सिंह म्हणून प्रशासकीय काळामध्ये आयुक्त होते, त्यांच्या काळामध्ये जो धुवाधार खर्च झाला, जो अनावश्यक खर्च आला, वाढीव निविदा फार मोठ्या प्रमाणावरती दुप्पट तिप्पट दराने गेल्या, ते मुद्दे आता प्रचारात येणार आहेत. भ्रष्टाचार हा निवडणुकीचा प्रशासकीय राजवटीमधला भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा प्रचाराचा असेल. तो जर वातावरण तापलं तर त्याचा परिणाम सत्ताधारी महायुतीला होऊ शकतो, फटका बसू शकतो. महाविकास आघाडी कशा पद्धतीने हे मुद्दे उचलते, ते तापवते, त्याच्यावरती सगळा प्रचाराचा भार अवलंबून आहे. प्रचार कोणत्या दिशेला जातो ते अवलंबून असणार आहे. पण एक आता सांगतो, या निवडणुकीमध्ये प्रचाराचे मुद्दे हे असतील, त्याच्यावरती तपशीलवार आपण बोलत जाऊ. तोपर्यंत मला वाटतं जनहो, तुम्हाला काय वाटतं प्रचाराचे मुद्दे कोणते असतील, कोणते असले पाहिजे या विषयावर तुम्ही सुद्धा बोललो पाहिजे. धन्यवाद.